तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला ज्वारीच्या इडलीचा नाश्ता पाहिजे सकाळचा. मग आम्ही तो तयार केला घरी आम्ही दोघांनी. माझी मिसेस सरोजिनी ही होम सायन्स आहे. सगळ्या रेसिपीज तिनं डेव्हलप केल्या आणि आम्ही ज्वारीची इडली तयार केली. ज्वारीची इडली त्यांना खूप आवडली. त्याच्यानंतर म्हटलं आता आम्ही गावी गेलो तर आम्हाला हे पीठ कुठे मिळणार? मग मी विचार केला ठीक आहे. तर मिसेस म्हटले की आपण जे मिक्स केलेलं पीठ आहे ते त्यांना देऊ. मग आम्ही विचार केला की आपण रेडी टू ईट जे बिझनेस करतोय, तयार इडली देण्याचा, तयार चकली देण्याचा, त्याच्याऐवजी आपण मिक्स पिठं तयार करून मार्केटमध्ये आणू आणि आमच्या इडलीचा आणि ज्वारीच्या चकली मिक्सचा तो तसा जन्म झाला. आज आम्ही ज्यावेळेस 7 देशात एक्सपोर्ट करतो त्याच्यातल्या फक्त US मध्ये 22 स्टेटमध्ये आपला माल जातो आहे आणि 22 स्टेटमधले लोक ज्यावेळेस खातात त्यांचा जो फीडबॅक येतो की हे पहिल्यांदाच आम्ही खातोय ज्वारीचे पोहे, त्याचे कांदे पोहे इतके छान झाले, सकाळी केलेले कांदे पोहे संध्याकाळी खाल्ले तरीसुद्धा काही ॲसिडिटी झाली नाही, त्याचे टेस्ट चांगले लागले, हे ज्यावेळेस फीडबॅक येतात त्यावेळेस खूप आनंद होतो की आपण जे केलं आहे ते सार्थकी झालं असं वाटतं. मी तात्यासाहेब फडतरे. मी ज्वारी बाजरी नाचणीवर 2012 पासून प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे उत्पादन तयार करीत आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूरमध्ये आणि नगर जिल्ह्यात राहुरी येथे माझे 2 प्रोसेसिंगचे युनिट आहेत. त्याच्यातून आपण वेगवेगळे प्रोडक्ट तयार केलेले आहेत, जसं की ज्वारीचे पोहे असतील, रवा, इडली, डोसा, चिवडा आणि रेडी टू ईट व रेडी टू कुक सारखे असे पदार्थ आपण देशात तर पाठवतोच, देशाच्या बाहेर 7 देशामध्ये आपले हे प्रोडक्ट एक्सपोर्ट होत आहेत. आणि ह्या अनुषंगानं मला खूप काही तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून एक प्रेरणा मिळू शकते. मी एका संस्थेमध्ये जे शेवटचे माझे 12.5 वर्षाची जी सर्व्हिस होती, 2000ला पासआउट झाल्याच्या नंतर, तर 12.5 वर्ष टोटल सर्व्हिस केली आणि ऑगस्ट 2012ला तत्कालीन कृषी मंत्री ज्यावेळेस शरद पवार साहेब होते त्यावेळेस त्यांनी भरडधान्य विकास कार्यक्रम ही योजना आणली. ह्या योजना आणण्याचं कारण असं की भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला, पण हेल्थचा जर ग्राफ बघितला तर आपले लाईफस्टाईल डिसीजेस इतके वाढले होते की जेणेकरून आपलं भारताचं जे आरोग्य आहे ते धोक्यात येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी एक छोटे छोटे प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर हे शेतकऱ्यांच्या गटांना देण्याची एक स्कीम आणली. 4 लाखाचं हे प्रायमरी प्रोसेसिंग युनिट होतं. 2012ला ऑगस्टमध्ये मी सर्व्हिस सोडली एका मोठ्या संस्थेतून आणि त्याच्यातून आम्ही 10 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला. आमच्या इंदापूर तालुक्याचे आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू हे डॉक्टर शंकरराव मगर सर हे अध्यक्ष झाले आणि मी सचिव, असं म्हणून आम्ही 10 शेतकरी एकत्र झालो. गव्हर्नमेंटला आम्ही प्रपोजल दिलं आणि 4 लाखाच्या आम्हाला मशिनरी मिळाल्या. त्या मशिनरीमध्ये धान्य ग्रेडिंग करण्याचं युनिट, त्याच्यानंतर पॉलिश करण्याचं, रवा करण्याचं आणि एक पल्वरायझर दिला होता. ह्या युनिटमधून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट न तयार करता जे फक्त रवा आणि पिठं ही तयार केली आणि त्या पिठापासून डिसेंबर 12मध्येच आम्ही ज्वारीची चकली, ज्वारीचे शंकरपाळे आणि ज्वारीची इडली असे रेडी प्रोडक्ट तयार करून मार्केट केलं. 1 डिसेंबर 2012चा मला दिवस आठवतो की ॲग्रोवनचं एक्झिबिशन पुण्यामध्ये होतं आणि त्याच पिरियडला आमचे बोरकर सर आणि फुले सर त्यांच्या मदतीनं मी स्टॉल लावला होता ॲग्रोवन एक्झिबिशनमध्ये आणि त्याच्यात आम्ही रेडी चकली, इडली आणि शंकरपाळी ठेवले होते. केंद्रीय कृषीमंत्री ज्यावेळेस शरद पवार साहेब आले आणि त्यांनी खाल्लं तर सरांनी सहज विचारलं, हे खूप चांगलं लागतं पण हे कोण खाईल? तर त्यावेळेस मी म्हटलं, सर कृषीमंत्री जर देशाचे खात असतील तर हे सगळं जग खाऊ शकतं. आणि ती सुरुवात ही खरंच चांगली झाली. त्याच्यानंतर आमचे कस्टमर जे पुण्यातले रेडी टू ईटचे प्रोडक्टचे होते 3 ते वाढत गेले. असाच एक किस्सा 2 जानेवारी 13ला मॉडेल कॉलनीमधले आमचे एक वसुमती काळे म्हणून एक कस्टमर होते. त्यांच्या घरी एक लग्नाचं कार्य होतं. तर त्यांच्यात कोकणस्थ ब्राह्मणाकडून 50 लोक आले होते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला ज्वारीच्या इडलीचा नाश्ता पाहिजे सकाळचा. मग आम्ही तो तयार केला घरी आम्ही दोघांनी. माझी मिसेस सरोजिनी ही होम सायन्स आहे. सगळ्या रेसिपीज तिनं डेव्हलप केल्या आणि आम्ही ज्वारीची इडली तयार केली. ज्वारीची इडली त्यांना खूप आवडली. त्याच्यानंतर म्हटलं आता आम्ही गावी गेलो तर आम्हाला हे पीठ कुठे मिळणार? मग मी विचार केला ठीक आहे. तर मिसेस म्हटले की आपण जे मिक्स केलेलं पीठ आहे ते त्यांना देऊ. मग आम्ही विचार केला की आपण रेडी टू ईट जे बिझनेस करतोय, तयार इडली देण्याचा, तयार चकली देण्याचा, त्याच्याऐवजी आपण मिक्स पिठं तयार करून मार्केटमध्ये आणू आणि आमच्या इडलीचा आणि ज्वारीच्या चकली मिक्सचा तो तसा जन्म झाला. ह्या बिझनेसला स्कोप इतका मोठा आहे. एक साधं उदाहरण देतो. आपल्या भारताची लोकसंख्या त्याच्यातले
एक 14 ते 15% हे डायबेटिक्स, प्री डायबेटिक्स जर पकडले, 20 कोटीच्या आसपास नुसते डायबेटिकची लोकसंख्या आहे आपल्या देशातली. ही फक्त एक आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर धरली. त्याच्याऐवजी ओबेसिटी धरली तर 55% मुलांमध्ये ओबेसिटी आहे. ॲनिमियाचं प्रमाण लेडीजमध्ये बघितलं 65% आहे. आणि ह्या सगळ्या डिसऑर्डरवर जर उपयुक्त कुठलं असेल फूड ॲज अ मेडिसिन म्हणून, तर ते आहे फक्त आणि फक्त भरड धान्य, ज्याला आता श्रीधान्य म्हणून ओळखलं जातं. तर हे मिलेटचे जे धान्य आहेत ते इतके मोठ्या प्रमाणावर त्याला उपयुक्त आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या ह्या डिसऑर्डर असतील, डायबिटीज असेल, ब्लड शुगर, तुमचं BP असेल, हे सगळं कमी होतं आहे. त्याच्यामुळे ह्याला स्कोप खूप मोठा आहे. तुमच्या लाईफस्पॅनमध्ये तुम्ही 0.01% लोकांपर्यंत जरी पोहोचून तुमचा बिझनेस सांगितला तर ते खूप मोठं तुमचं यश असेल भारतामध्ये. पण ह्याच्यात जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या मुलांनी येणं गरजेचं आहे, कारण शेती आज ही सगळी क्लायमेट चेंजवर अवलंबून आहे. कधी पाऊस पडतो, एकाच दिवसामध्ये आपल्याला 3-3 ऋतू पाहायला मिळतात आणि त्याला जर सस्टेन व्हायचं असेल तर मिलेटसारखा कुठलाच पर्याय नाही. का? मिलेट कमी दिवसामध्ये येतं, त्याला कुठलंही खत लागत नाही, खूप कमी पाण्यावर येतं, 1-2 पाणी दिलं तरी त्याचं उत्पन्न येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला कीड रोग मारून एखाद्याचं लाईफ स्पॉल करण्याचं काही आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, ह्याला जो प्रोडक्शनचा खर्च आहे तो खूप मिनिमम लागतो. आणि आज मार्केटच्या प्राइसेस सगळ्यांच्या बघितल्या तर खूप हाय आहेत. आज नाचणीची किंमत बघितली होलसेलमधली, आज 46 रुपये नाचणी आहे, ज्वारी 55 रुपये आहे, बाजरी 30 रुपये आहे. तर ह्या किमती कधीच खाली नाही होणार. का? कारण आता सगळ्या जगाला माहिती झालं आहे की ज्वारी, बाजरी, नाचणी ही जी धान्य आहेत ही खूप उपयुक्त आहेत. त्यामुळं गहू आणि तांदूळ लोक सोडत आहेत. खूप सारी लोक आज मिलेटकडे वळत आहेत. ज्वारीचे पोहे जे आहेत त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, कारण ज्यावेळेस आपण तांदळाचे पोहे खातो त्यावेळेस तुम्हाला 1-2 तास तुमचं पोट असं हेवी होऊन जातं, डायजेस्ट होत नाही. म्हणजे काही जणांना ॲसिडिटीचा त्रास असतो. दुसरं एक तांदळाच्या पोह्याचा जो ड्रॉबॅक आहे तो असा आहे की ते गरम असतानाच चांगले लागतात. पण त्याच्या विरुद्ध जर ज्वारीच्या पोह्याचं बघितलं तर तुम्हाला ज्वारीचे पोहे थंड जरी झाले तरी त्याची चव कुठं बिघडत नाही, उलटं वाढली जाते. दुसरी गोष्ट, त्याने ॲसिडिटी होत नाही. आणि आम्ही असं सांगत होतो की ज्वारीच्या पोह्यापासून चिवडा वगैरे बनतो, तुम्ही करा. तर पुण्यातल्या काही कस्टमरनी असं सांगितलं की मग तुम्हीच आम्हाला चिवडा बनवून द्या. आणि असा आमचा चिवड्याचा बी जन्म झाला. नंतर आम्ही चिवडा बनवला. मग कुरकुऱ्याला आपल्याला ऑप्शन काय असेल, तर मग पिठापासून आपण ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पिठापासून आपण पफ बनवलेत रोस्टिंग करून. त्याला वेगवेगळे मसाले लावले जेणेकरून लहान जी पुढची पिढी आहे त्याला ती आवडेल आणि ती आवडीने खाल. तांदळाची इडली असेल त्याला आपण ज्वारीची इडली, नाचणीची इडली, फॉक्सटेलची, वरीची इडली, असे इडली डोसा आपण त्याला आणलेलं आहे. जे मार्केटमध्ये गव्हा आणि तांदळापासून जे बनतं, उपमा असेल, शिरा असेल, खीर असेल, ह्या सगळ्याला पर्याय आपण मिलेटचा दिलेला आहे. म्हणजे कुकीज ज्या आहेत 65% पर्यंत आपण मिलेटचा वापर करून एकदम चांगल्या क्वालिटीच्या कुकीज बनवल्या आहेत. आणि आज सांगायला आनंद होतो की खूप चांगले कस्टमर, म्हणजे मंत्रालयापासून ते मोठे 5 स्टार हॉटेलपर्यंत आपले चांगले चांगले कस्टमर्स ह्यांनी जोडलेले आहेत. भारतापेक्षाही लोक जास्त एक्सपोर्टमध्ये कमवू शकतात. त्याला कारण असं आहे, कारण जे डिसीज, लाईफस्टाईल डिसीज आत्ता आपल्याकडे जास्त दिसत आहेत, हे लाईफस्टाईल डिसीज बाहेरच्या देशांमध्ये जास्त आहेत. कारण त्यांची जी खाण्याची पद्धती आहेत ते खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे खूप जणांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, असे त्यांना ग्लुटेन फ्रीचे प्रोडक्ट लागतात. आणि आपली जी पिकं आहेत ही बेसिकच ग्लुटेन फ्री आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक्सपोर्टचा जर विचार केला तर खूप मोठं ते वर्ल्ड ओपन होतं. आम्ही विचारही केला नव्हता की एक्सपोर्ट आपण करू. तर 2016ला आपण ज्वारीचा रवा US ला एक्सपोर्ट केला आणि 2017ला आपण नेदरलँड आणि बेल्जियमला एक्सपोर्ट केला. तेव्हापासून आजपर्यंत आपण ज्वारी, बाजरी, नाचणीची पिठं ही नेदरलँडला एक्सपोर्ट करतो. मला सांगायला आणखी असं वाटतं की आपण बाजरीचं, ज्वारीचं पीठ हे 15 दिवस, 10 दिवस झालं की इरी जातं किंवा खराब होतं. पण आम्ही 2017पासून बाजरीचं, ज्वारीचं, नाचणीचं पिठं, ज्याला शेल्फ लाईफ हे 6 महिने ते 9 महिने आहे आणि ते विदाऊट केमिकल, विदाऊट कुठलं प्रिझर्वेटिव्ह न टाकता ते आपण एक्सपोर्ट करताना ते तिथं टिकतं आहे. ह्याला कारण असं की उत्पादन झाल्यापासून, म्हणजे घेतल्यापासून ते प्रोसेसिंग होईपर्यंत, ट्रान्सपोर्ट होईपर्यंत सगळ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये करतो. काही प्रोसेस डेव्हलप केल्यात, त्याच्यामुळे त्याचं शेल्फ लाईफ वाढते. आणि कुठल्याही लॅबमध्ये तुम्ही चेक करा, कारण आम्ही ज्यावेळेस आत्ता 7 कंट्रीला एक्सपोर्ट करतो, US त्याच्यात आहे किंवा नेदरलँड असेल, दुबई, सिंगापूर, तर ह्याच्यामध्ये प्रोडक्ट सॅम्पल
आपले सगळे चेक झाले आणि त्याच्यानंतरच एक्सपोर्ट होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त क्वालिटी आपण पिकवतोच, तर तीच फक्त इतर देशातल्या कस्टमरला जर सांगितली तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीचा होऊ शकतो. ॲक्च्युली ज्यावेळेस आपलं प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणतो, मार्केटमध्ये आणल्याच्या नंतर माझी इच्छा असते की हे प्रोडक्ट माझं आणखी 4 स्टोअरला वगैरे जाऊ शकेल. तर ते स्टोअरमध्ये ठेवल्याच्या नंतर जर तुमचं स्टोअर चुकलं ठेवण्यामध्ये, प्रोडक्ट ठेवण्यामध्ये, तर ते एक मनाला रिसेशन येतं. कारण परत 1 महिन्याने जा, तो माल रिटर्न करा. असं एक मला एका ह्याच्याबद्दल अनुभव आला. खूप मोठं मार्केट ग्रो झालं आणि सगळीकडे ते स्प्रेड झालं. आपलं प्रोडक्ट सगळ्या दुकानांमध्ये ठेवलं गेलं. त्यावेळेस माझं म्हणजे असं वाटलं की आपण खूप चांगली ग्रोथ करतोय आणि 3-4 महिने असं झालं. त्याच्यानंतर परत रिटर्न फीडबॅक असा आला की मार्केटमधून सगळे ते प्रोडक्ट माघारी घ्यावे लागले. कारण त्याच्यात माझं एक चुकलं होतं की आम्ही प्रोडक्ट जे ठेवले होते ते शॉप चुकले होते. म्हणजे तुम्हाला तुमचा कस्टमर कोण आहे हे ओळखायला जर चुकलं तर 100% आपली बिझनेसची गाडी रुळावरनं घसरते. आणि तो अनुभव मी खूप मोठा विकत घेतला की आपला कस्टमर कसा शोधायचा. आणि मग आम्ही हा अनुभव विकत घेऊन तो कस्टमर कसा शोधायचा तो शिकलो. आणि आज फक्त आणि फक्त त्याच कस्टमरला आपण टार्गेट करून आम्ही पुढे जातो. आपण जर विचार केला धान्याच्या ह्याच्यामध्ये जर ज्वारीचं फक्त आपण बघितलं, 2010च्या दरम्यान ज्वारी 15 ते 16 रुपये किलोनी होती. ती ज्वारी तेव्हापासून ही सारखी चढतीच आलेली आहे. आज जर ज्वारीचा मार्केटचा रेट बघितला होलसेलमध्ये तो 54-55 रुपये पर किलोचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ एकच दिसतो, आपण भाजीपाल्याच्या किमती असतील किंवा इतर फळांच्या किमती असतील त्यासारख्या चढ उतार होत आहेत. त्यांच्यावर एवढा खर्च करून त्याची किंमत आपल्या हातात नसते. तर शेतकऱ्यांसाठी ही एक नामी संधी चालून येते की तुम्ही मिलेटचे जे धान्य आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, हे सगळी पिकं जे आपण 8 भरड धान्य म्हणतो, त्या पिकांचे दर हे नेहमी चढे राहिलेले आहेत आणि इथून पुढे राहतील. पण मला आणखी एक शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण जे पिकवतो, जे धान्य असेल, ते धान्य ॲज इट इज मार्केटमध्ये न नेता त्याला प्रायमरी प्रोसेसिंग करून फक्त ग्रेडिंग जरी केलं, त्याच्यातला काडी कचरा आणि एक साईजमध्ये जरी केलं तरी त्याला चांगला रेट मिळू शकतो. आणि जास्त त्याला खर्च नाही, 50 पैसे पर किलोनी जरी आपण फक्त खर्च केलं मार्केटला नेण्याच्या अगोदर, तर किमान 20 ते 25% आपल्या ह्याच्यामध्ये वाढ होते. आपण कधी हा विचार केला आहे की मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या आडत्याकडे जातो, आपणच नेलेली ज्वारी त्याच्यातून ते 5-6 नमुने काढतात आणि त्या 5-6 नमुन्याचं जी प्राईस असते ती तुम्ही जर बघितली तर तुम्ही अवाक व्हाल की जे आपण रेटनी विकलेलं असतं तो एकदम लोएस्ट ग्रेड असतो आणि त्याच्यातनंच काढलेल्या ग्रेडची किंमत आज जर 30 रुपयाला विकली तर तो 45ला 1 नंबर ग्रेडचा असतो. मग त्याच्यातूनच ते काढलेले आहेत. मग आपण ते का करू शकत नाही? तर शेतकऱ्यांनी थोडा वेळ त्याच्यात घालवून ग्रेडिंग करून व्यवस्थित पॅकिंग करून जशी पुढच्या कस्टमरला गरज आहे. आज 5 किलो 10 किलोचे पॅक घेतले जातात. म्हणजे असं नाही की 50 किलोचं 30 किलोचं पोतं तुम्हाला विकावं लागेल. तसं न करता कस्टमरची डिमांड ही 5 किलो 2 किलोची आहे ज्वारी बाजरीमध्ये. तर तशा पद्धतीचं पॅकिंग करून मार्केटमध्ये जर तुम्ही आणलं तर ते नक्की चालू शकतं. आणि लिंकेज जर करायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचे जे संबंध असतात शहरातल्या लोकांशी आहेत किंवा मित्रमंडळी असतात किंवा आज आपण फेसबुकमध्ये जगातल्या कुठल्याही मित्राशी बोलू शकतो. तर मला असं वाटतं की त्याच माध्यमाचा वापर करून तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकता आणि तुमचं जे कुठलंही उत्पादन असू दे ते लोकांपर्यंत पोचवू शकता. माझी एनर्जी माझे वडील. कारण ज्यावेळेस मी सर्व्हिस केली आणि सर्व्हिसमध्ये असताना वडील कॅन्सरमुळे गेले, तर माझ्या मनात एक असं कुठंतरी असं खटकलं की जीवनामध्ये खरंच काही नाही आहे. मी ज्या कुटुंबातून येतो, सांप्रदायिक कुटुंबातून, वडील कीर्तनकार होते. म्हणजे एवढी आपण भक्ती करून जरी केलं तरी तुम्हाला देवसुद्धा वाचवू शकत नाही. तर तुम्हाला ह्याच्यासाठी काय लागतं? तर चांगली हेल्थ लागते. हेल्थसाठी चांगलं फूड लागतं. तर मग हा विचार केला की आपण जे काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी समाजासाठी देण्यासाठीच करायचं. आणि कधीही आज मार्केटमधून जरी मला हे आलं, मी फक्त वडिलांची आठवण काढतो आणि त्याच्यातून एक थोडं इन्स्पिरेशन मिळतं की नाही तुला काहीतरी चांगलं द्यायचं आहे. कारण आज समाजामध्ये इतक्या घटना आहेत की 3 वर्ष 4 वर्षाचा मुलगा, लेटेस्ट काल 29 वर्षाचा मुलगा, एका कार्यक्रमाला गेलो होतो, 29 वर्षाच्या मुलाला अटॅक आला, त्याला फक्त 1 वर्षाचा मुलगा आहे. तर हे जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललं आहे. म्हणजे हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. कामाचा स्ट्रेस वाढतो आहे, आवर्स वाढतात, त्यांची जीवनशैली सगळी बदलते. तर ह्याच्यावर एकच उपाय आहे, चांगलं अन्न. पण चांगलं अन्न देण्यामध्ये जो आनंद आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्ट एखाद्या कस्टमरला देता आणि त्याच्यातून त्याची व्याधी मुक्त होते,
त्याचं ओबेसिटी असेल कमी होते किंवा त्याचं शुगर लेवल कमी होते. त्याच्यानंतर तो ज्यावेळेस फीडबॅक देतो तर ते फीडबॅक ही आमची खूप मोठी संपत्ती असते. कुठेच काय आम्हाला मार्केटमध्ये बी जास्त अपडाऊन्स आले, पण 2016ला टी व्हीचा ज्या सह्याद्री वाहिनीचा एक पुरस्कार मिळाला आणि त्यावेळेस आमच्या पाहुण्यांमध्ये टी व्हीवर येणार पहिला मी होतो. तर पुरस्कार मिळाल्याच्या नंतर सगळ्यांची जी भावना झाली की नाही आपलं पोरगं झळकलं, त्याच्यानंतर मग पाहुण्यारावळ्यात मित्रांमध्ये थोडी चांगली ओळख झाली, सोशल स्टेटस तयार झालं आणि आज खूप सारे पुरस्कार, जवळजवळ 13 पुरस्कार मिळाले. त्याच्यातला सगळ्यात मोठा 2022मध्ये ऑक्टोबर 22ला राज्यपालांच्या हस्ते बेस्ट मिलेट एंटरप्रेनर इन महाराष्ट्र स्टेट लेवलचं फर्स्ट प्राईज मिळालं. तर हे सगळे अवॉर्ड ज्यावेळेस मिळाले त्यावेळेस लोकांना असलेला विश्वास की 10-12 वर्षाचं जे फलित आहे ते तुम्हाला आत्ता कुठेतरी कामाला यायला लागलं किंवा तुमचं जे कामाचं फळ आहे ते आत्ता मिळायला लागलं, अशी भावना तयार होते. आज आम्ही ज्यावेळेस 7 देशात एक्सपोर्ट करतो त्याच्यातल्या फक्त US मध्ये 22 स्टेटमध्ये आपला माल जातो आहे आणि 22 स्टेटमधले लोक ज्यावेळेस खातात की त्यांचा जो फीडबॅक येतो की हे पहिल्यांदाच आम्ही खातोय ज्वारीचे पोहे, त्याचे कांदे पोहे इतके छान झाले, सकाळी केलेले कांदे पोहे संध्याकाळी खाल्ले तरीसुद्धा काही ॲसिडिटी झाली नाही, त्याची टेस्ट चांगली लागली, हे ज्यावेळेस फीडबॅक येतात त्यावेळेस खूप आनंद होतो की आपण जे केलं आहे ते सार्थकी झालं असं वाटतं. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी संधी मिलेट इयरच्या निमित्तानं आलेली आहे. आज संपूर्ण जग हे इंटरनॅशनल मिलेट इयर साजरं करतं आहे 2023. त्याच्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांना जास्त फायदा ह्याचा आहे की 70% उत्पादन हे फक्त भारतात होतं मिलेटचं. आणि मला आणखी एक सांगायला आवडेल की गव्हर्मेंट आत्ता तुमच्याकडे फक्त जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर पैशाची गरज बिझनेसला लागत नाही, कारण गव्हर्मेंटच्या खूप साऱ्या योजना आहेत. 30% ते 90% काही सबसिडीच्या वेगवेगळ्या विभागाच्या योजना आहेत. त्याच्यात अंतर्गत तुम्ही भाग घेऊन आपलं युनिट चालू करता. आज एक दुसरी सगळ्यात जास्त हिट असणारी जी स्कीम आहे आज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते ती म्हणजे PMFME. तर ती पंतप्रधान अन्न सूक्ष्म योजना जी आहे त्यात 35% अनुदान मिळते आणि तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन घेण्यासाठी कुठलीही सिक्युरिटी द्यायची गरज नाही. फक्त KYCवर तुम्हाला ते लोन मिळतं. कृषी विभाग वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग आणि ते घेतातच. प्रायव्हेट एजन्सी आहेत ज्या ट्रेनिंग घेतात, जसं सकाळ लर्निंग सेंटर उद्योजकतावर कार्यक्रम घेतं, सेम तसंच कृषी विभागसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे घेतात. तुम्हाला कुठल्या स्कीममध्ये किंवा कुठला प्रोडक्ट तयार करायचा आहे हे जर तुम्ही एकदा फायनल केलं आणि त्या अनुषंगाने थोडं सर्च केलं तर सगळ्या एजन्सी आहेत कृषी विभागाच्या मार्फत तुम्हाला सगळं ट्रेनिंग फ्रीमध्ये दिलं जातं. आणि प्रायव्हेट एजन्सी तर आहेतच, त्या तुम्हाला वेगवेगळं ट्रेनिंग देऊ शकतात. मला ज्यावेळेस जसं मी सांगितलं की ज्यावेळेस मनाला रिसेशन येतं मार्केटमध्ये त्यावेळेस मी नेहमी एक प्राध्यापक आहेत नामदेवराव जाधव सर, त्यांचं मी लेक्चर्स ऐकतो, त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळते. आणि शिवाजी मराठा भोसले बोलतोय हा जो एक पिक्चर आहे मांजरेकरांचा, मी तो कंपल्सरी पाहतो. मी कित्येक वेळा तर तो पिक्चर पाहिला असेल. त्याच्यातून एकच बोध येतो, आज एवढे मोठे राजे होऊन गेले, एवढे मोठे संत होऊन गेले, त्यांना त्रास कधी चुकला नाही. मग आपण तर खूप छोटे आहोत, आपण खूप काम छोटं करतो आहे, मग आपल्याला हे त्रास येणारच आहेत. काही वेळेस कसं होतं की वेगळी पब्लिसिटी केली जाते किंवा काही वेळेस तुम्हाला मार्केटमधून बॅड फीडबॅक येतो, काही वेळेस मॅनिप्युलेट असतो फीडबॅक. तर अशा पद्धतीवर ओव्हरकम करण्यासाठी एकदा मन शांत ठेवून ते पाहायचं, ते तुम्हाला इन्स्पिरेशन देऊन जातं की हे कष्ट काहीच नाही. म्हणजे आज तुम्ही ज्योतिबा फुलेंचं बघा किंवा सावित्रीबाईंचं बघा, त्यांनी जर आज चिखल अंगावर घेतला नसता आपण शिकलोच नसतो. तर अशा वेगवेगळ्या खडतर प्रवासातून ते गेले आणि ते मोठे झाले. आपल्याला मोठे नाही व्हायचं, पण त्यांच्या मानाने आपले कष्ट काहीच नाही आहेत. तर हे समोर डोळ्यासमोर ठेवायचं आणि आपण समाजासाठी काहीतरी वेगळं करतोय हे सारखी भावना जागृत ठेवायची. ती ठेवल्याच्या नंतर ॲटोमॅटिक तुम्ही तुमच्या जो जीवनपथ तुम्ही तयार केला आहे, जो रोड तुम्ही डोक्यात ठेवलेला आहे त्या रोडवर तुम्ही यशस्वीपणे चाल करून जाल.